नमस्कार, मी कैलास सूर्यवंशी. आपण पाहत आहात लोकस्वराज्य न्यूज चॅनल. तर पाहूयात आजच्या विशेष घडामोडी. आज शासकीय विश्रामगृह भोकर येथे लोकस्वराज्य आंदोलन संघटनेची बैठक संपन्न झाली आहे. तर या बैठकीमध्ये मुंबई येथे आझाद मैदानावर होणाऱ्या वज्रमुठ महाआंदोलनामध्ये कशा पद्धतीने जास्तीत जास्त महिला व पुरुष निघतील याची खबरदारी सर्व तालुका पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे व प्रत्येकी गावामध्ये जाऊन शेवटच्या घटकांना या आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भामध्ये महत्त्व पटवून सांगून सर्व समाज बांधवांना 26 एप्रिल रोजी आपापल्या परीने निघण्यास आवाहन करावे. आमच्या मागण्या पुऱ्या करा, नाहीतर पुढच्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर पुढच्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा. नाहीतर पुढच्या खाली करा. लोक स्वराज्य आंदोलनाचा, लोक स्वराज्य आंदोलनाचा, मातंग एकजुटीचा, मातंग एकजुटीचा. जय लहुजी, जय लहुजी, जय भीम, जय भीम, जय संविधान, जय संविधान. महात्मा ज्योतिबा फुलेचा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेचा. भरांडे सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भरांडे सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती शाहू महाराजांचा, छत्रपती. निवड झाली काय विषय सर? आजच्या बैठकीमध्ये प्रलंबित पडलेला मातंग लाभावंचित असलेल्या समूहांना साथ घेऊन जाण्यासाठी लोकस्वराज्य आंदोलन गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. सामाजिक चळवळीच्या माध्यमातून आम्ही सुद्धा काम केलेले आहोत. यासुद्धा आज या ठिकाणी भोकर तालुका या ठिकाणी बैठक आयोजित केली. या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये नवनिर्वाचित कार्यकर्त्यांची निवड झालेली आहे. त्यामध्ये माझीसुद्धा आवर्जून निवड झालेली आहे मराठवाडा उपाध्यक्ष म्हणून. तेव्हा समाजाला कुठंतरी आपण कामी पडावं, उपयोगी यावं, थांबलेलं संघटन पुढे नेण्यासाठी पुन्हा एकदा त्याच्यासाठी आपण भाग घ्यावं हा उद्देश माझाही होता. आणि सरांनी सूचना दिलेली होती, कार्यकर्त्यांना सांगून ठेवलेलं होतं की तुम्ही लोकस्वराज्य आंदोलनाचा प्रमुख पद त्यांना एक द्या, त्यांना बैठकीला आवर्जून बोलवा, त्या बैठकीचा अध्यक्ष करा असं होतं. मला समाजाचं काही दिलं लागतं. हा आरक्षणाचा मुद्दा उपवर्गीकरणाचा ऐरणीवर आलेला आहे. याला न थांबू देता या शासनाला सळो की पळो करून करण्यासाठी आपण वर्जमुठ एकत्र करून येत्या 27 तारखेला लोकस्वराज्य आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला आझाद मैदान मुंबई या ठिकाणी जाण्याचं आव्हान या मराठवाडा उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी एवढं नमूद करतो. आणि जाण्यासाठी समाज बांधवांना पुन्हा एकदा सूचना करतो, विनंती करतो. आपल्या हक्काची लढाई आहे. आपण सर्वजण त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो पाहिजेत, गेलो पाहिजेत एवढं नमूद करतो आणि थांबतो. काय म्हणणं आहे आपलं, काय विषय? 16 लोकस्वराज्य आंदोलनाचे कार्यकर्ते बैठक त्याच्यात अध्यक्ष आणि मराठवाडा उपाध्यक्ष झालेली आहे साहेबाच्या माध्यमातून. आणि येणाऱ्या 27 तारखेला मुंबईमध्ये वर्षपूर आंदोलनात येण्यासाठी सगळ्यांना आवाहन करण्यात. अशाच बातम्याच्या अपडेटसाठी लोकस्वराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.